कारण आता सध्या तरी जयशंकर चांदाई टीम साठी तारणहाराची भूमिका त्यांना बजावायची आहे. कारण महत्त्वपूर्ण 3 विकेट गेल्या. मंगेश गेला, त्याच्यानंतर आपण पाहतोय आतिश आला, तदनंतर आलेला नितेश, तोही परतीचा प्रवास करताना दिसून आलाय.
अर्थातच आपण पाहतोय ज्यांच्या विद्यमानाने या स्पर्धेसाठी आमचा इंटरनेट सर्व्हिस देण्यात आलेले आहेत ते आदरणीय निखिल नागेश राणे, महेश केबल व इंटरनेट सर्व्हिस यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना विनंती आहे की आपण मंचावरती येऊन स्थानपन्न व्हा. स्पर्धेच्या माध्यमातून आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत. चांगला पटका अलॉंग दी कार्पेट, क्षेत्ररक्षक तैनात होईल. सिंगल जरूर आली आहे. सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावली आहे. जाऊन पोहोचले ते अद्यापपर्यंत 6 आकड्यावरती. आदरणीय हर्षदजी थेर यांना विनंती की आपण सुद्धा मंचावरती येऊन स्थानपन्न व्हा. स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सुद्धा संघर्षमय स्वागत. हर्षदजी थेर. चांगला बॉल, आक्रमकता आज गोलंदाजीतले इंद्रेपाडा टीमची आपण अनुभवतोय. 2 षटकांचा खेळ संपला आणि धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली आहे 6 आकड्यावरती. 6 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. एक मी तर म्हणेल इकॉनॉमिकल बॉलिंग स्पेल सध्या हाताळले गेले. तदनंतर आपण पाहतोय दर्जेदार गोलंदाजी. विपुलने मात्र करिश्मा जरूर केला. तदनंतर हिमांशू आला, त्याने सुद्धा 3 डॉट फेकले आणि 3 धावा खर्च केल्या. टोटल मात्र 2 षटकांच्या अंती 6 आकड्यावरती. नेक्स्ट मॅचचा कॉल देऊयात. फणस डोंगरे आणि भूमी 11 फणस डोंगरे आणि त्याच्या विरोधात शिवशक्ती कडाव टीम. दोन्ही टीमचे कॅप्टन मध्यंतराला आपला टॉस केला जाईल. विनंती आपण मध्यंतराला टॉस साठी सज्ज व्हा. आदरणीय अक्षयजी लोबे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना विनंती की आपण मंचावरती येऊन स्थानपन्न व्हा. स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत. चांगला फटका चिरागच्या बाट मधून आता दर्जेदार स्ट्रोक पाहायला मिळतोय. बुद्धी चातुर्याचा खेळ साकारत असताना पुलर लेन आणि त्याच्यावरती दिला गेलेला हा मोठा फटका. इथे येतील 6 धावा. आपण पाहतोय डीप मिड विकेटचा खेळाडू बॉल खाली जरूर येईल. सिंगल कंप्लीट. दुसरी साठी प्रयत्न आणि इथे दुसरी सुद्धा पूर्ण झाली आहे. या 2 धावींच्या मदतीने टोटल पुढे सरकते. धावसंख्या जाऊन पोहोचले ती अर्थात 14 आकड्यावरती. आदरणीय कल्पेशजी कडू यांना विनंती की आपण मंचावरती या. आपलं सुद्धा या ठिकाणी सहर्ष स्वागत. या 14 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. इथे मात्र 4 धावा कंप्लीट होतील. अगदी चौकार येतोय आणि या चौकाराच्या मदतीने टोटल पुढे सरकते, जाऊन पोहोचते. बॅटिंग रिव्ह्यू. चला वेस्ट साइड साठी मात्र या ठिकाणी चेक केला जाईल. टेक्निकल टीम आणि तिसरे ऑफिशियल. फेअर डिलिव्हरी. 18 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. हे षटक अगदी लाभदायक करून घेणं आता जयशंकर चंदईसाठी फार महत्वाचं ठरेल. चिरागच्या बॅटमधून हे 2 मोठे फटके आलेत. गोलंदाज शुभम आपण पाहतोय. या क्षणी जर पाहायला गेलं तर फलंदाज होईल बाद. परतावा लागेल शांताराम कोलंबेंना. तो दरारा मैदानावरती आणणं अपेक्षित असताना इथे शांताराम कोलंबेंची विकेट जाते.
18 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. अद्यापर्यंत जर पाहायला गेलं तर धावत संख्येचा एक उच्चांक पाहायला मिळाला नाहीये. शुभम आपण पाहतोय चांगली गोलंदाजी आता करण्याचा प्रयत्न तो करतोय. पहिले 3 बॉल जिथे 12 धावा त्याने खर्च केल्या, परंतु या बॉल वरती रनआउटची विकेट परतावली. वैभव थेर आता फलंदाज होईल बाद. हेमंत आपण पाहतोय पहिल्या बॉल वरती त्याने ऋतिकला जरूर परतावलाय. 1-2 फटके. यावेळी मात्र जयशंकर चंदैला दिलासा जरूर देऊ शकतात, परंतु येणं अपेक्षित आहे.
सिंगल आली, तिला मात्र ओव्हरथ्रोच्या नादात डबल मध्ये कन्वर्ट केलंय. आणखी एक धाव करिश्मा या मैदानावरती 3 दिवसात आपण पाहतोय. पहिल्या दिवशी जवळजवळ इथे बाईची धाव आहे तिला 3, परंतु पहिल्या दिवशी जवळजवळ 5 धावा धावून काढल्या. तदनंतर कालच्या दिवसात आपण पाहिलं होते 2 वेळा प्रकार झाला, 4 धावा धावून काढल्या गेल्या. ही क्रिकेटचं सौंदर्य जरूर आपल्याला पाहायला मिळतंय. परंतु या क्षणी तुम्ही पाहताय ना की या 3 धावेच्या मदतीने सिंगल जरूर येत होती, परंतु त्याच्यानंतर 2 एक्स्ट्राच्या स्वरूपात ह्या धावा पाहायला मिळाल्या आणि टोटल मात्र पुढे सरकली आहे, जाऊन पोहोचले अद्यापपर्यंत 25 या आकड्यावरती. गोलंदाजांचा करिश्मा, एकही चुकी कोणत्या गोलंदाजाने अजूनपर्यंत तरी केली नाहीये. अतिरिक्त धाव त्यांनी दिले नाहीत, परंतु ओव्हरथ्रोच्या धावा जरूर धावफलकावरती आल्या. या क्षणी पुन्हा एकदा हेमंतकडे आपण जाऊयात. चांगला बॉल यावेळी राईट हँड ब्लॉकर, थोडीशी उंची दिली बॉलला, टप्पा घेतल्याच्या नंतर सरळ कीपरच्या हातात हा बॉल पाहायला मिळाला. चिराग आपण पाहतोय अद्यापपर्यंत चिरागच्या बॅटमधून 1 षटकार 2 चौकार, या धावा मात्र चिरागच्या आशादायी जरूर आहेत. शिवशक्ती कडाव आणि त्याच्या विरोधात भूमी 11 पन्नास डोंगरी, दोन्ही टीमचे कॅप्टन आपण मध्यंतराला टॉस केला जाईल याची नोंद घ्या. आणखी एक डॉट बॉलची फिकी मैदानात. चांगला फटका पाहायला मिळतोय, तो मात्र चिरागच्या बॅटमधून. आणि इथे सिंगल आली आहे, सिंगलच्या मदतीने टोटल पुढे सरकली 26 या आकड्यावरती. लास्ट बॉल ऑफ दिस इनिंग. शेवटचा बॉल शिल्लक आहे. हेमंत फटका जरूर सजवला, परंतु या क्षणी या 2 धावा येतील आणि इथे मात्र आता तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न करायला पाहिजे होते, ती चुकी झाली. प्रयत्न केले 1 शॉट, म्हणजे इथे सिंगल येईल. सिंगलच्या मदतीने टोटल आपल्याला पाहायला मिळते 27 विजयासाठी 24 बॉल आणि 28 धाव संख्येची गरज आहे. प्रतिषटक 7ची सरासरी राखायची आहे ती टीम हेंद्रे पाडाला. विनंती असेल शिवशक्ती कडाव आणि त्याच्या विरोधात भूमी 11 पनस डोंगरी, दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी त्वरित टॉस बॉक्स मध्ये यायचंय.
हॅलो. अठ्ठावीस धावसंख्येचं अद्यापर्यंत टार्गेट सेट केला गेलाय. 24 बॉल आणि 28 ची गरज आहे. अठ्ठावीस धावसंख्येचं टार्गेट. सलामीची जोडी मैदानात दाखल होते. आपण पाहतोय इंद्रेपाडा टीम आणि त्याच्या विरोधात जयशंकर चांदाई टीम. विपुल आणि शुभम. ज्या विपुलने एक दर्जेदार गोलंदाजी मैदानात केली होती. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक हाताळलं. 3 धावा खर्च करत असताना 3 महत्वपूर्ण विकेट त्याने परतीच्या प्रवासाला पाठवल्या होत्या. परंतु या क्षणी त्याच्यानंतर शुभम आला. थोडासा महागडा जरूर ठरला. ज्याने षटकाचा विचार करायला गेलं तर 16 धावा खर्च केल्या होत्या त्या षटकामध्ये. तो शुभम ही सलामीची जोडी सध्या मैदानात आहे. तर एकीकडे गोलंदाजीला गोलंदाज ऋतिक आपल्याला पाहायला मिळतोय. काहीसा बॅटिंग लाईन मध्ये योगदान कमी आलं. मिडल ऑर्डर पार क्रॉस केली होती. जवळजवळ 7व्या ते 8व्या क्रमांकावरती हा बॅटर आपल्याला पाहायला मिळाला होता. परंतु आता गोलंदाजीची धुरा आहे आणि जशी गोलंदाजी इंद्रेपाडा टीमची झाली तशी जर जयशंकर चांदाईची मैदानात झाली तर मात्र सामन्यात एक कलाटणी जरूर मिळू शकते. पहिलाच बॉल स्विचिट करण्याचा प्रयत्न होता बॅटरचा आणि त्याच बॉलवरती सरळरित्या किपरच्या हातात बॉल रवाना झाला. आदरणीय कल्पेची कडू, आदरणीय भूषणजी दस या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण जाऊयात मान्यवरांच्या या स्वागत सोहळ्याकडे. चांगला फटका फ्लाय केलाय परंतु यावेळी बॉल जाईल 4 धावांसाठी चौकार. आदरणीय कल्पेची कडू या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान करण्याची विनंती. यस कॅमेरामन. नंतर घेतो फोटो घे. चांगला फटका यावेळी आपण पाहतोय. पुन्हा एकदा मंगेश बॉल खाली उचलेल, फिक करेल तोपर्यंत 2 धावा या ठिकाणी कंप्लीट झाल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि या 2 धावांच्या मदतीने 6 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. स्विच इट केला जात आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय चांगला फटका यावेळी येतोय आणि या फटक्याने 4 धावा धावफलकावरती जरूर येतील. टोटल मात्र जाऊन पोहोचले आहे 10 आकड्यावरती.
गोलंदाजी हाताळतोय. जर हे शक्य झालं चिरागसाठी तर बरंच काही जयशंकर चांदई टीम साठी साध्य होऊ शकतं. चांगला फटका यावेळी बॅटरच्या बाट मधून आपण पाहतोय. मंगेश बॉल खाली येईल. हॅलो 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 पुन्हा एकदा डॉटची संगता केली आहे. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर नंबर 2. भूमी 11 पन्नास डोंगरी आणि त्याच्या विरोधात शिवशक्ती कडाव. आपण टॉस करण्यासाठी त्वरित या. चांगला फटका यावेळी पाहायला मिळतोय. दुसरी धाव कंप्लीट जरूर होईल आणि या 2 धावांच्या मदतीने 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 14 या आकड्यावरती. आदरणीय निवृत्ती बागडे आणि आदरणीय दिनकरजी कोलंबे यांना विनंती की आपण मंचावरती या. आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत. आदरणीय चिंतामण शिनारे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना विनंती की आपण मंचावरती या. आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत. वैभव आपण पाहतोय या ठिकाणी डॉट बॉलची फेकी करतोय. परतावं लागेल याही बॅटरला. अफलातून मॅच चालू आहे मित्रांनो. मॅच जर आवडत असेल तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. जयशंकर चांदई या सामन्यामध्ये अतिशय चांगला कमबॅक जरूर करते. कारण असं वाटलं होतं की दुसऱ्या ते तिसऱ्या षटकात या धावा पूर्णत्वाला येतील, परंतु तिसरं षटक प्रगतीवरती आल्याच्या नंतर वैभवने मात्र एक युटर्न दिला या मॅचला. कारण 2 षटकांमध्ये धावा आल्या होत्या त्या तब्बल 14-28 धावसंख्येचं टार्गेट कंप्लीट करायचं होतं, परंतु त्या क्षणाला वैभव तेरच्या हातात गोलंदाजी आली आणि इथे 2 बॉलमध्ये एकही धाव खर्च न करता महत्त्वपूर्ण विकेट त्याने परतावली आहे. दोन षटकानंतर ड्रिंक ब्रेक होत जाईल याची नोंद घ्या आपण प्रत्येकाने. हा चांगला बॉल यावेळी मात्र वैभव थेर याच्या माध्यमातून गोलंदाजी चालू आहे. सामन्याला कलाटणी देण्याची सिद्धता प्रस्थापित करतोय मैदानावरती. स्वतःला सिद्ध करायचंय, संघाला पुढे न्यायचंय, त्याच्यासाठी वैभव थेरचे प्रयत्न. चांगला फटका यावेळी परतावं लागेल याही विकेटला. अफलातून मॅच चालू आहे मित्रांनो. अगदी आपण पाहतोय ना की ज्या क्षणाची चांदई संघ वाट पाहतोय तो क्षण मात्र जवळ येताना दिसून जरूर येत आहे. कारण एकीकडे जर तुम्ही पाहायला गेला तर मागच्या 4 बॉल पासून एकही धाव धावफलकावरती आली नाहीये. ही 4 बॉल मध्ये 2 महत्वपूर्ण विकेट आणि 2 डॉट बॉल आलेत.
लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर ऑन हॅट्रिक बॉल. समोर आहे बॅटर उजव्या हाताचा अक्षय. इथे स्विच इट करण्याचा प्रयत्न आणि याही बॅटरला जोरदार टाळ्यांनी वैभव तेरचं स्वागत करा मित्रांनो. बॅक टू बॅक विकेट आल्यात आणि अद्यापपर्यंत पाहायला गेलं तर या ठिकाणी मेडल षटक स्पर्धेचं दुसरं मेडल षटक आपल्याला पाहायला मिळत आहे आणि अद्यापपर्यंत पाहायला गेलं तर विकेट हॅट्रिक सुद्धा नोंदवली आहे. 4 विकेट प्रस्थापित केला वैभव थेरने. सामन्याला यू टर्न दिलाय. अफलातून गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. 2 षटकांमध्ये जर पाहायला गेलं तर टार्गेट पर्यंत अगदी सेट झाला होता इंद्रेपरा टीम, ज्यांनी मात्र 2 षटकांमध्ये 14 धावा रचल्या होत्या. परंतु या क्षणी येणाऱ्या 12 बॉलमध्ये 14ची आवश्यकता असताना या 6 बॉलमध्ये 4 विकेटला परतीचा प्रवास करायला भाग पाडलं वैभवने आणि आता येणारे 6 बॉल अजूनही 14 धावसंख्येची आवश्यकता आहे. अर्थातच युवा उद्योजक करंजी धस ज्यांच्या माध्यमातून वैभवसाठी तब्बल या ठिकाणी 4000 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. क्या बात आहे. अगदी मी म्हटलं होतं की उद्घाटनीय सामन्यांना करंजी धस ज्यांनी मात्र एक चांगली सुरुवात केली होती, परंतु आता वैभव थेर साठी 4000 रुपयांचं कॅश प्राइज आहे. तमाम क्रीडा रसिकांची मनं जिंकले आहेत, परंतु आता मात्र या ठिकाणी गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आतिश. आतिश आपण पाहतोय पहिला बॉल. शुभम आपण पाहतोय यावेळी मात्र डॉटची सांगता केली आहे. फटका जरूर सजवलाय. कार्पेट पद्धतीने बॉलला ट्रॅव्हल केला जात आहे. इथे सिंगल आले आहे, डबलला कन्वर्ट केला जात आहे. पंबल पाहायला मिळालं आणि या 2 धावा या ठिकाणी कंप्लीट होतील. 2 धावेच्या मदतीने टोटल मात्र पुढे सरकली आहे 16 आकड्यावरती. आता मात्र 4 बॉल आणि गरज असेल ती 12 धावसंख्येची. निर्णायक गोलंदाजी पाहायला मिळाली वैभव तेरची. 4 बॉल आणि 12 धावसंख्येची गरज आहे. पहिला डॉट आला, दुसरा 2 आल्या. फार चांगली गोलंदाजी पाहतोय आतिशने. मात्र आता या गोलंदाजीला पुन्हा एकदा सरस करायला घेतलाय. कामगिरी दमदार आहे. अगदी आतिश कोलंबे सुद्धा पाहतोय. वैभव तेरने या सामन्याला यू टर्न जरूर दिला. बऱ्याच प्रेक्षकांच्या हृदयाची ठोके वाढवणारी ही मॅच आहे, कारण आता मात्र चांगला फटका आला. या क्षणी आपण पाहतोय क्षेत्ररक्षक तैनात होईल आणि इथे मात्र स्लिप झाले. प्रयत्न चांगला होता, मी तर म्हणेल बॉल कॅरी सुद्धा झाला असता, परंतु या ठिकाणी येतील 4 धावा. थँक्यू डीजे. डीजे मोमेंट बघा आणि त्या क्षणी आपला डीजे वाजवत जा, कारण हाय व्होल्टेज ड्रामा आहे. इथे जर तुम्ही पाहायला गेलं तर अगदी भेदक मॅच जिला म्हटली जाते काटकसरीचे मॅच, आणि त्याच अनुषंगाने या ठिकाणी गोलंदाजी सुद्धा चालू आहे, बॅटिंग सुद्धा होतीये. 2 बॉल आणि 8 धावसंख्येची गरज आहे. चांगला बॉल, सामन्यावरची पकड या ठिकाणी मजबूत केली. निर्णायक बॉल होता. या क्षणी डॉटची सांगता केली आहे. आता वक्तव्य करायला हरकत नाही. बऱ्याच प्रेक्षकांना वाटलं होतं घरेलू मैदानावरून चांदई संघ मात्र घरचा प्रवास करताना जरूर दिसेल, परंतु आता मात्र या ठिकाणी या सामन्यामधलं इनकमिंग त्यांनी वाढवलं आणि त्याच अनुषंगाने वैभव तीरच्या गोलंदाजीची वाहवा आणि तिची चर्चा मात्र सातत्यपूर्ण आता शेवटपर्यंत पाहायला मिळेल. या ठिकाणी मात्र जयशंकर चांदई संघ विजय झाला. विजय टीमचं अभिनंदन. आणि इंद्रेपाडा टीम आपण अगदी वेळेत या स्पर्धेला दाखल झाला होता, त्यामुळे आपलं गोड गोड कौतुक. जाताना व्यवस्थित जा, हीच मात्र सदिच्छा. 4 षटकांचा खेळ संपलाय आणि नो डाऊट अगदी मॅन ऑफ द मॅचचा किताब जर कोणी
म्हणायला गेलं